मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण उन्हाळ्यातली सगळ्यांच्या आवडीची अशी जी रेसिपी आहे ती आज आपण बनवणार आहोत, फक्त आणि फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये. हो, मी बोलते आहे साखर आंब्याबद्दल. कारण उन्हाळा सुरू झाला, बाजारात कैऱ्या मिळायला लागल्या, की आपण वर्षभर टिकणारा असा जो रसरशीत साखर आंबा आहे, सगळेच जण करून ठेवतो, पण याला थोडासा शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणून आज आपण हा वर्षभर टिकणारा अगदी मस्त रसरशीत असा जो साखर आंबा आहे तो कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये बनवणार आहोत. खूप जास्त सोपी पद्धत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धा किलो कैरीचा हा साखर आंबा तयार करणार आहोत. तर कैऱ्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या. अजिबात पाण्याचा अंश त्याच्यावरती राहायला नको. त्यानंतर वरची जी हिरवी साल आहे कैरीची ती आपण अशा पद्धतीने पिलरच्या साह्याने किंवा मग सुरीच्या साह्याने काढून घेणार आहोत. जास्त कैरी याच्यामध्ये सोलली जाणार नाही याची काळजी घ्यायची. आता आपण 3 कैऱ्या मध्यम आकाराच्या इथे सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कुठलीही अशा पद्धतीची किसणी घ्यायची आहे आणि त्यावरती ह्या ज्या कैऱ्या आहेत अशा पद्धतीने किसून घ्यायच्या आहे. साखर आंबा तयार करताना 2 ते 3 गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे तो वर्षभर टिकतो आणि तसाच्या तसा रसरशीत राहतो, नंतर कडक होत नाही. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात अगोदर तर पक्व अशी कैरी घ्यायची, खूप जास्त आंबट नसावी. बाजारातून ताज्या कैऱ्या आणल्या की लगेचच त्याचा साखर आंबा करायचा. 1-2 दिवस घरामध्ये ठेवायच्या नाही, म्हणजे त्या थोड्याशा नरम पडतात आणि मग त्यामुळे कधी-कधी साखर आंब्याला बुरशीसुद्धा येऊ शकते. तर यानंतर मी किसणी चेंज केलेली आहे. सुरुवातीला चिप्सची किसणी होती, नंतर मी अशी खोबरं किसण्याची किसणी घेतली आहे आणि त्यावरती आता मी या सगळ्या ज्या कैऱ्या आहेत त्या किसून घेणार आहे. त्यानंतर कैऱ्या व्यवस्थित धुतल्यानंतर कोरड्या करायच्या नॅपकिननी स्वच्छ आणि मग आपल्याला किसून घ्यायच्या. कारण थोडं जरी मॉइश्चर याच्यामध्ये राहिलं तर कधीकधी साखर आंब्याला बुरशी येण्याची शक्यता असते किंवा मग तो साखर आंबा खराब होतो, जास्त दिवस टिकत नाही. तर सगळ्या कैरीचा मी अशा पद्धतीने इथे कीस तयार करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला इथे प्रमाण सांगते. हा जो कीस आहे त्यातलं आपल्याला जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा कधीकधी कैरी आंबट असते, त्यामुळे साखर आंब्यामध्ये साखर जास्त घालावी लागते आणि त्याची चव खूप जास्त आंबट होते. म्हणून आपण काय करणार आहोत, इथे मी एक कॉटनचा कापड किंवा रुमाल घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो कैरीचा कीस आहे तो अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही, खूप कोरडा करायचा नाही, पण थोडंसं यातला आपल्याला अर्धी वाटी तरी किमान यातला रस जो आहे तो निघालेला आहे, बघू शकता. खूप जास्त मी दाबून इथे पिळत नाही आहे, हलकंसं पिळून घेतलं आहे, पण अर्धी वाटी कैरीचा रस जो आहे, आंबटपणा याचा आता कमी झाला आहे आणि मस्त गोडसर असा आंबट गोड चवीचा आपला साखर आंबा तयार होतो. त्या कैरीच्या रसाचं तुम्ही पन्हंसुद्धा बनवू शकता किंवा सरबत बनवू शकता. आता जेवढी आपली कैरी आहे किंवा कैरीचा कीस आहे तो मोजून घ्यायचा. मी इथे मोजला, त्यानंतर तो 1 वाटी भरला आहे. त्यानंतर त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घालायची आहे. तर 1 वाटी कैरीचा कीस होता म्हणून मी इथे 2 वाट्या साखर घातली आहे. त्यानंतर मी इथे 2 ते 3 लवंगा घातलेल्या आहेत. 2 ते 3 आपण इथे वेलदोड्याची पूड किंवा जी विलायची असते ती कुटून घातलेली आहे. त्यामुळे फ्लेवर खूप जास्त छान येतो. हवं असल्यास तुम्ही इथे केशर काड्यासुद्धा वापरू शकता. आता आपल्याला चमच्याच्या साह्याने एकदा ही साखर सगळ्या कैरीच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे 15 ते 20 मिनिटासाठी किंवा जास्तीत जास्त अर्धा 1 तासासाठी तुम्ही हे असंच ठेवून द्या. मी फक्त 15 मिनिटासाठी झाकून ठेवते, कारण एकदम इन्स्टंट अशी ही पद्धत आहे साखर आंबा तयार करण्याची. तर आता मी 15 मिनिटासाठी याला बाजूला ठेवून दिलेलं होतं. 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही साखरेला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि साखर थोडीशी इथे विरघळायला सुरुवात झाली आहे. आता इथे आपल्याला कुकर किंवा चमचा, जे साहित्य आहे, भांडी आपण इथे वापरणार आहोत ती सगळी कोरडी वापरायची आहे. आता ही साखर आपली इथे विरघळली की आपण कुकरचं झाकण इथे बंद करणार आहोत. कुकरची रबरची रिंग, शिट्टी काहीच काढायचं नाही, कारण आपल्याला एक शिट्टी अख्खी इथे घ्यायची आहे. तर आता झाकण मी बंद केलं आहे आणि लो गॅसवरती आपल्याला हे सगळं प्रोसेस करायचं आहे. तर लो फ्लेमवरती मी हा साखर आंबा शिजवून घेतला आहे जवळपास 8 ते 10 मिनटं आणि लगेचच आपल्याला कुकरची वाफ गेली की शिट्टी काढून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये जे वाफेचं पाणी आहे ते खाली साखर आंब्यामध्ये पडता कामा नये, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. किंवा मग तुम्ही इथे फॉईल पेपर लावून घेऊ शकता आणि 10 मिनिटानंतर बघू शकता एक शिट्टी झाली आहे आणि आपला जो साखर आंबा आहे त्याची जी आतली तार आहे किंवा जी चाचणी आहे, पाक आहे, तो एकदा चेक करून बघायचा. 1 ताराची इथे चाचणी किंवा पाक तयार झाला म्हणजे आपला जो साखर आंबा आहे तो व्यवस्थित इथे तयार झालेला आहे. आणि कैरीचा कीस आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे एकदम मस्त लगेचच शिजला जातो. याला जास्त वेळ अजून शिजवायची गरज नाही आहे. पण जर समजा 7 ते 8 मिनटात 1 ताराची चाचणी इथे तयार झाली नाही, तार नाही तुटायला लागला, तर अजून 2 मिनटासाठी गॅसची फ्लेम तुम्ही इथे मोठी करून हा जो साखर आंबा आहे तो शिजवून घेऊ शकता. बघू शकता अशा पद्धतीने तार तुटली पाहिजे, यापेक्षा अजून जास्त याला शिजवायची गरज नाही आहे. तर 10 मिनटाच्या आत तुमचा हा
साखर आंबा तयार होतो, वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही. फक्त काळजी या गोष्टीची घ्यायची आहे की सगळी भांडी व्यवस्थित कोरडी वापरायची आणि कुकरचं जे झाकण आपण लावतो ना त्याचं पाणी किंवा वाफ या साखर आंब्यामध्ये पडता कामा नये, या गोष्टीची काळजी घ्यायची. किंवा मग तुम्ही काय करा, कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी घाला आणि एखादा झाकण असलेला स्टीलचा डबा आहे त्यामध्ये सुद्धा कैरीचा किस आणि साखर घालून तुम्ही हे मिश्रण शिजवू शकता. म्हणजे पाणीसुद्धा आतमध्ये पडणार नाही. किंवा मग फॉईल पेपरसुद्धा लावून शिजवू शकता. तर पाणी आतमध्ये नाही गेलं पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची. एकदम सोपी आणि झटपट अशी ही साखर आंब्याची रेसिपी आहे. तर नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा करून बघा. आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, उन्हाळा आहे. नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ कसा वाटला. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.